साई बाबा की जय। अग्रवाल जी और कोई बाहर गांव का कोई होगा तो देखो। ओम श्री साईराम। हे ते बंद करा आवाज. ओम श्री साईराम। भगवान श्री सत्यसाई बाबांचा 98 जन्मदिवस सर्व जगभर साजरा होत आहे आणि यवतमाळ येथे श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळ या समितीद्वारे, या संघटनेद्वारे, त्याचमध्ये मेडिकल सेवा आहे, नारायण सेवा आहे, ब्लँकेट वाटप सेवा आहे, मुलांचे बालविकास मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, असे विविध सेवांचं इथे आयोजन केलेलं आहे. आणि या निमित्त आज 22 तारखेला 22 नोव्हेंबरला महानारायण सेवेचं आयोजन केलेलं आहे. या वसंतराव नाईक रुग्णालयात म्हणजे मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये महानारायण सेवेचं आयोजन केलं आहे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी. या महानारायण सेवेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे समन्वयक राज्य समन्वयक श्री जाधव साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण सत्यसाई संघटनेचे उद्दिष्ट आणि याबद्दल आपण थोडीशी माहिती द्याल आमच्या सर्वांना, अशी त्यांना विनंती करतो. साईराम. साईराम. भगवान श्री सत्यसाई बाबा पुट्टपर्ती या ठिकाणी प्रशांती निलयम बाबांनी वसवलेलं आहे. आणि आता या बाबांच्याच 98व्या जन्मदिवसानिमित्त पूर्ण विश्वात म्हणजे जगभर जागोजागी हा उत्सव, हा सोहळा संपन्न होत आहे. सोहळा संपन्न होणं म्हणजे बाबांच्यासाठी काहीच नाही करायचं. बाबांनी जे संदेश दिलेले आहे, लव ऑल सर्व ऑल, सर्वांची सेवा करा, सर्वांवर प्रेम करा. आराधना करणाऱ्या ओठापेक्षा मदत करणारे हात हे अधिक पवित्र असतात. म्हणजे पूजापाठ तर आपण करतोच, ते करू नका असं बाबा म्हणत नाही, पण त्यापेक्षाही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे बाबांनी लक्ष टाकलेलं आहे. आणि स्वतः त्यामध्ये जसंच कोणती सेवा करणं म्हणजे मानव सेवा हीच माधव सेवा, म्हणजे माधवाची सेवा करायची म्हणजेच मानवाची सेवा करायची, मानवाची सेवा करायची म्हणजेच हे माझं दर्शन आहे, असं भगवान श्री सत्यसाई बाबा हे नेहमी त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानिमित्तानं पूर्ण हा 7 दिवसाचा कार्यक्रम आज 22 तारखेचा म्हणजे महानारायण सेवा. आणि ही रेग्युलर दरवर्षीप्रमाणे तर होतेच, पण प्रत्येक महिन्यातसुद्धा या ठिकाणी ही सेवा होते. जे पेशंट्स आहेत, जे रुग्णालयात जे रोगी आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक, त्यांना भोजन देण्याची ही एक महान सेवा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. साईराम. मी यशवंत बापू पाटील, चैतन्य पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. आणखीन एका अनंतराव अर्बन निधीचा पण अध्यक्ष आहे. आणि सगळ्यात माझं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः प्रत्यक्ष सहकुटुंब जावाई मुलासह पुट्टपूर्तीला जाऊन आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर मला वाटलं की मी योग्य काम केलेलं आहे. हे बाबांची सेवा. आणि आणखीन एक मला असं वैशिष्ट्य जाणवलं की मला वाटत नाही की कमीत कमी विदर्भात तरी एवढं सातत्य, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या गुरूंचं नाव माघारी चालवत असेल असं यवतमाळशिवाय कोणी वाटत नाही की असं. आता पुष्कळ ठिकाणी आपलं फिरण्यात येते माझ्या या व्यवसायाच्या निमित्तानं, पण ही जी सेवा देतात अभूतपूर्व, याच्याशिवाय याला दुसरं नाव नाही. आणि हे सगळं स्वयंस्फूर्ती नाही, कुठून येतात काय येतात. मी आताच राऊत मामांना विचारलं तर म्हणे आपोआपच येतात. हे एक खरोखर कमालीची गोष्ट आहे की माझ्यासारखा माणूस आहे त्याच्यात आपोआपच ओढल्या जाईल अशी शक्ती निर्माण होते आहे. आणि हेच कार्य आणखीन पुढे चालू राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना. जय साईराम. धन्यवाद बापूसाहेब. श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळचे प्रमुख किंवा निमंत्रक
श्री रामकृष्ण भाऊ राऊत आपल्याला या आजच्या वाघापूर समिती संबंधी आणि आपल्या या आयोजनासंबंधी माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. साईराम. ओम श्री साईराम. भगवान बाबांच्या आदेशानुसार मानव सेवा हीच माधव सेवा आहे या घोषवाक्यानुसार भगवंताच्या आशीर्वादाने गेल्या 40 वर्षापासून सत्यसाई सेवा समिती यवतमाळ वाघापूरद्वारा अनेक आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सेवेचे उपक्रम राबवण्यात येते. या सेवेच्याच या कार्यक्रमात ही नारायण सेवा आहे. ही नारायण सेवा सत्यसाई सेवा समिती वर्षातून या ठिकाणी जे बाहेरगावचे पेशंट ते रुग्ण येतात त्या रुग्णांचे जे नातेवाईक आहे त्यांची या आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलतर्फे जेवणाची व्यवस्था नसते. अशा वेळेस सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळद्वारा दर महिन्याला या परिसरात जे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांना 250 ते 300 जेवणाचे पॅकेट वितरण करण्यात येतात. भगवान बाबांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी हा महाप्रसादाचा जे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांना या ठिकाणी बसून पोटभर जेवण देण्यात येते. कारण भगवान बाबांनी नारायण सेवा हीच भगवंताची सेवा आहे ही सांगितले, त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात येतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये जे पेशंटचे नातेवाईक अचानकपणे आपल्या पेशंटना रुग्णांना या ठिकाणी दवाखान्यात घेऊन येतात आणि त्यांच्याकडे रात्री थंडी असते त्यावेळेस ओढायचे त्यांच्याकडे कुठली हे नसते, सोय नसते. अशा वेळेस सत्यसाई सेवा समितीचे जे यूथ आहे ते रात्री 11 वाजता याच परिसरात फिरून जे उघड्यावर झोपले राहतात ज्यांच्याकडे पांघरुणाची व्यवस्था नाही अशा रुग्णांजवळच्या नातेवाईकाजवळ जाऊन त्यांना मायेचं पांघरून घालतात. हाही उपक्रम सत्यसाई सेवा समितीमध्ये तर्फे राबवण्यात येते. तसंच बाहेरगावी खेड्यापाड्यात आपल्याला माहीत आहे आपला यवतमाळ जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि आपल्या यवतमाळच्या परिसरात अनेक असे आदिवासी खेडे आहे ज्या ठिकाणी अजूनही मेडिकल सेवेची व्यवस्था नाही. अशा भागात हप्त्यातून 2दा जाऊन त्या ठिकाणी त्या पेशंटना तपासून मोफत त्यांना औषध देण्यात येते. असे अनेक उपक्रम भगवंताच्या कृपेने सुरू आहे. सोबतच सत्यसाई सेवा समितीतर्फे बालविकास हा वर्ग चालवण्यात येतो. कालच आपण सत्यसाई सेवा समिती सेंटर आहे त्या ठिकाणी या बालविकास विद्यार्थ्यांचा आपण एक सुंदरता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. हे सर्व कार्यक्रम भगवंताच्या कृपेने आपल्या समितीमार्फत सुरू आहे. भगवंतांना प्रार्थना आहे असेच कार्यक्रम भगवंत पुढील आयुष्यातील आम्हा सर्वांकडून करून घेऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. साईराम. श्री सत्यसाई समितीद्वारा निस्वार्थपणे सेवा केली जाते. आपल्याला आताच सांगितलेलं आहे की ब्लँकेट वाटप सेवा जसं विविध संघटनेद्वारे एक ब्लँकेट वाटप सेवा केली जाते. परंतु काय होतं की तिथं स्टेजमध्ये आपण कार्यक्रम घेतो आणि तिथे मोजके लोक येतात. आमचे जे साई सेवक आहेत ते रात्री 11-12 वाजता स्वतः ब्लँकेट घेऊन रुग्ण जिथे झोपलेला आहे ज्याच्या अंगावर ऊब द्यायची आहे अशा रुग्ण किंवा लोकांच्या म्हणजे अंगावरती ब्लँकेट टाकलं जातं आणि त्यांना असे रुग्ण म्हणजे अशा लोकांना ब्लँकेट पुरवलं जातं. कुठेही अवडंबर नाही, कुठेही दिखावा नाही, फक्त ही निस्वार्थ सेवा आहे. भगवान साईबाबांनी भगवान श्री सत्यसाईबाबांनी निस्वार्थ सेवेचं व्रत दिलं आहे आणि हे सर्व व्रत जे साई भक्त पाळतात. बाबा म्हणतात लव ऑल, सर्वांवरती प्रेम करा, सर्व ऑल आणि सर्वांची सेवा करा. मानव सेवा हीच माधव सेवा. साईराम. साईराम. ओम श्री साईराम. श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळद्वारा आयोजित महानारायण सेवा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या समितीद्वारे दरवर्षी हा कार्यक्रम अखंडितपणे राबविला जातो. या कार्यक्रमामध्ये फक्त पुरुषच नाही तर सत्यसाई सेवा समितीची महिला आघाडीसुद्धा तितक्याच हिरिरीने साथ देत असते. या ठिकाणी सत्यसाई सेवा समितीच्या काही महिला ज्येष्ठ सदस्य आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे, कशा प्रकारची त्यांच्याकडनं सेवा या ठिकाणी दिल्या जाते. ओम श्री साईराम.
दरवर्षीप्रमाणे आम्ही 23 तारखेला म्हणजे सत्यसाई बाबाचं नवरात्र चालू होते आणि 15 तारखेपासून नवरात्र चालू झालं आहे. तर दरवर्षीप्रमाणे ही मोठी महानारायण सेवा असते. तर आम्ही सगळ्या सेवादल आणि सगळी समिती मिळून नारायण सेवा तयार करतो आणि इथे येऊन सर्वांना जेवायला देतो. आणि तसंच पण महिन्यातून एकदा पण असं घरून जेवणाचे डबे बनवून इथे पण नारायण सेवा दर महिन्याला होत असते. त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आणि साईबाबा आमच्याकडून करून घेतात आणि मानव सेवा हीच माधव सेवा समजून आम्ही सर्वांनी सेवा कार्याला सहभाग देतो. साईराम. स्वामींचा वाढदिवस म्हणजे साई भक्तासाठी दिवाळी उत्सव असतो. दिवाळी उत्सव जसा साजरा करतो तसा नवरात्र साजरा करतो, तसं स्वामींचा हा नवरात्र आम्ही छान साजरा करतो आणि त्यामध्ये सगळ्यांना आनंद असते आणि ते सहभागी प्रेमाने होतात आणि आर्थिक सहकार्य सगळेच करतात. आणि इथे ज्या गरजू लोकांना ज्या वस्तूची आवश्यकता असते ती वस्तू वाटपल्या जाते. जसं म्हणजे कुणाला पांघरण नसेल तर ब्लँकेट घालते, कोणाला कपडे नसेल तर कपडे वाटले जातात. थंडीमध्ये ज्यांना स्वेटर वाटले जातात, उन्हाळ्यामध्ये स्कार्फ वाटले जातात. जेव्हा ज्या ऋतूमध्ये ज्या वस्तूची औषधी ज्या गरजूंना असते त्या वस्तू इथे वाटप केल्या जातात आणि सगळेजण हे सहभाग आनंदाने घेतात. ओम श्री साईराम. भगवान श्री सत्यसाईबाबाचा 98 जन्मदिवसानंतर हा महानारायण कार्यक्रम आहे. ज्या शिर्डी बाबाच्या काळात शिर्डी बाबांनी हंडीमधून शिजून सगळ्यांना प्रसाद वाटला होता. त्याचप्रमाणे सत्यसाईबाबांसुद्धा महानारायण सेवा करत होते. गरजू लोकांना अन्न वस्त्रदान हे त्यांचंच कार्य आहे. त्याचप्रमाणे सबका मालिक एक आहे, याप्रमाणे सबका मालिक एक है साई तुम हो भगवान. मानव सेवा माधव सेवा, मानव सेवा माधव सेवा, सबकी सेवा करो साई भजन करो, साई भजन करो. याचप्रमाणे नवरात्रामध्ये विविध कार्यक्रम ते अन्न वस्त्रदान यांचे वाटप होते. ब्लँकेट सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, यज्ञ, बालविकाचे सांस्कृतिक कार्यक्रम काल सादर झाले. याप्रमाणे उद्या रॅली होते आणि संध्याकाळी 23 तारखेला महाप्रसाद होतो. तसंच माता बालसंगोपन हा सुद्धा कार्यक्रम याच्यात राबवला जातो. ओम श्री साईराम. सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल पलवरवरून यवतमाळमध्ये नवीनच चालू झालेला श्री सत्यसाई मदर एंड चाइल्ड हॉस्पिटल, इसके लिए एक ह्यूमन रिसोर्स सेवा के लिए भगवान बाबा के एक मुक्ति मैडम यवतमाल अस्पताल को संचालित कर रही है. और मैं उनसे विनती करता हूँ कि आज वो इस महानारायण सेवा में बाबा के जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ आए हैं. अपने सत्यसाई भगवान का जो मदर एंड चाइल्ड के सेवा के बारे में बताया और यवतमाल में क्या उपलब्धि है वो जानकारी देंगे. साई राम. ओम साई राम. आप सभी को आज स्वामी की नारायण सेवा के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. और इसी निरंतर प्रयास के साथ में जो समिति अपना अच्छा कार्य कर रही है उसके लिए बहुत बहुत शुभेच्छा. और हमारा सहयोग भी जितना बन पड़ेगा हम करेंगे. इसी तारतम्य में हमारा सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल यवतमाल, जहां पर हम लोग गर्भवती माताओं को प्रथम माह से लेकर के 9वें महीने तक उनकी जांचें, उनका ब्लड टेस्ट, मेडिसिन्स, सेवाएं, ये सारी हम पूर्णतः उनको निःशुल्क रूप में उपलब्ध कराते हैं. हमारे अस्पताल में कोई भी कैश काउंटर नहीं है और पूर्णतः सेवाएं निःशुल्क रूप से उपलब्ध हैं. गांव-गांव तक, जन-जन तक हम लोग इस सेवा को पहुंचाना चाहते हैं. यही हमारा उद्देश्य है. और इसी उद्देश्य के साथ यवतमाल में जो स्वामी ने इस स्थान को विशेष रूप से चुना, क्योंकि यहाँ पर हमारे जो ग्रामीण क्षेत्र की महिलाएं हैं उनमें सिकलिंग की प्रॉब्लम्स, बेसिक चीज़ें हम लोगों को देखने में बहुत सारी समस्याएं आ रही थी. तो उसके उपलक्ष्य में स्वामी ने एक निर्धारित किया कि हम यहाँ पर एक अस्पताल खोलेंगे और हमारी जो माताएं गांव में रह रही हैं, जिनको ये सेवाएं उपलब्ध नहीं हो पा रही हैं, वो पूर्णतः निःशुल्क रूप से यहाँ पर उनको वो सेवाएं उपलब्ध हों और वो जीवन में जो एक कहते हैं ना कि एक नया जीवन एक स्त्री को मिलता है, एक नए जीवन का
आगमन जो है वो बड़े ही अच्छे तरीके से और अच्छे वातावरण में हो। यहाँ पर हम लोग पूर्णतः उन लोगों को एसी रूम भी अवेलेबल करवाते हैं और खाने की भोजन की व्यवस्था भी है हमारे यहाँ पर डे हमारे यहाँ ओपीडी जो है 80 से 90, 100, 150 तक ओपीडी जाता है और आईपीडी भी हमारा अच्छा रहता है। प्रतिदिन हमारे यहाँ 5 से 6 डिलीवरीज़ हो रही हैं और स्वामी के सानिध्य में हम लोग अभी 280 से ज़्यादा डिलीवरी यहाँ पर करवा चुके हैं। और सबसे अच्छा पॉइंट ये है कि हमारी 60% डिलीवरीज़ जो है वो नॉर्मल डिलीवरीज़ हैं और सिर्फ 40% हम लोग सीज़र कर रहे हैं। तो हमारा उनको काउंसलिंग पार्ट और हमारी आशा दीदी जो है, आशा अग्रवाल दीदी, वो वहाँ पर एक काउंसलर के पार्ट प्लस सेवा स्वामी डिवोटी हैं, वो बहुत अच्छे से अपना निर्वहन कर रही हैं अपनी सेवाओं का। और प्रत्येक व्यक्ति और स्वामी समिति सभी सदस्यों का हमें विशेष रूप से सहयोग प्राप्त हो रहा है। इसके लिए हम सभी के लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं और आगे भी आप लोगों का इसी प्रकार सहयोग हमारे लिए वांछनीय है। और हमारे लायक जो भी सेवाएं हैं आप हमें बताइए, हम उसे निरंतर करने का प्रयास करेंगे। साईं राम। सब प्रेम करो, सब प्रेम करो, मेरा साईं प्रसन्न होगा, मेरा साईं प्रसन्न होगा। ओम श्री साईराम। श्री सत्य साई सेवा समिति वाघापूर यवतमाळ द्वारा आयोजित महानारायण सेवा या ठिकाणी आपण बघू शकता। भगवान श्री सत्यसाई बाबांनी सांगितलेल्या लव ऑल सर्व ऑल, मानव सेवा हीच माधव सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या 40 वर्षांपासून अखंडितपणे श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करीत असते। आपण बघू शकता की या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, पोट भरल्यानंतर येणारी जी प्रसन्नता आहे, ही कुठल्याही पैशांनी विकत घेण्या येण्यासारखी नाही आहे मित्रांनो। अत्यंत सुंदर, तितकंच नियोजनबद्ध असं हे आयोजन अत्यंत सफलपणे श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळ द्वारा